संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरती पैसे घेऊन शिवसेनेचं धनुष्य आणि नाव शिंदेंना दिल्याचा आरोप केल्यानंतर आता तर थेट आमदार खासदार खरेदीसाठी महाराष्ट्रामध्ये रेट कार्ड सुरू असल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे। यासाठी एजंटही नियुक्त केल्याचा आरोप राऊतांनी केला। शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी राऊतांचं रेट कार्ड, शाखा प्रमुखापासून खासदारावर कोट्यवधींची बोली, राऊतांच्या रेट कार्डवर सत्ताधाऱ्यांची टीका। निवडणूक आयोगानं खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचं जाहीर केल्यानंतर खासदार संजय राऊत यांना सगळीकडे घोडेबाजार सुरू असल्याचं दिसू लागलंय। धनुष्यबाण आणि शिवसेनेसाठी 2000 कोटींची बोली लावल्याचं सांगितल्यानंतर आता त्यांनी सेनेच्या लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केलाय। शाखा प्रमुखांसाठी 50 लाख, नगरसेवकासाठी 2 कोटी, आमदारांसाठी 50 कोटी, खासदारांसाठी 75 कोटी हा भाव सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। वो लोगों ने एक रेड कार्ड बनाया है। रेड कार्ड इस राज्य में, इस देश में कभी रेड कार्ड नहीं बना था खरीद फरोश के लिए। अगर मुंबई का कॉरपोरेटर खरीदना है तो उसकी एक कीमत है 2 करोड़ रुपया। एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई, रेड कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़, 75 करोड़। शाखा प्रमुख 50 लाख, उसके ऊपर और एक रेड कार्ड लगाकर एजेंट भी नियुक्त किए हैं और कमीशन पर काम करे एजेंट लोगों को तोड़ने के लिए। शिवसेनेचे नेते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राऊतांवर टीकास्त्र लागलंय। 2000 कोटीचं जे ते सांगतायत त्याच्याबद्दल त्यांच्यावर रितसर केस दाखल झाली पाहिजे। त्यांच्यावर माझं असं स्वतःचं मत आहे की आता शेवटी कार्यकारिणीमध्ये ठरेल की त्यांना नोटीस दिली गेली पाहिजे। पक्षाची ते बदनामी करतायत, पक्षाच्या हिताच्या विरुद्ध ते काम करतायत। राऊतांकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो, कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं, यातनं त्यांच्या बुद्धीची कीव लोक करतात। त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, तर अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ। आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींजवळ एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10, 15, 20 त्यांचे शब्द आहेत, ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात। राऊतांनी जे रेड कार्ड जाहीर केलंय त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे। राऊत अशा प्रकारची टीका करून स्वतःच कारवाई ओढवून घेतायत का, अशी चर्चाही सुरू झाली आहे। विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।